मधल्या सुट्टीला 30 मिनिट जास्त मिळाली असते की नाही तर जरा निवांत झोपाय मिळालं असतं बघ. कमळे, तू अजून बी त्या फोटोचा विचार करत बसलीस वय? एकदा का परीक्षा झाली की जाऊया की गावाला? मग काढ की चांगला फोटो, ह्याच्यापेक्षा बी लय भारी काढ. बरोबर आहे तुझं. फोटो नसला म्हणून काय झालं, त्यांचा आशीर्वाद तर आहे संग. आणि परीक्षा झाल्यावर गावाला कशाला, त्यांनाच बोलून घेऊ मुंबईला. मुंबई फिरवू आणि मस्त फोटो बी काढू. आता कसं बोललीस? आता जरा हाच पण बारीक, एवढंच मला बरं वाटत. निंगे, अगं काय हो पसारा, कोण गोळा करणार आहे सगळं? तू की नाही पाण्यात बसलेली म्हैसच आहेस बघ. वय 4 डोळ्याची म्हस, तू एक माझा एकटीच आहे वय? काय म्हणावं तुला? ऋषी सरांचं जॅकेट. कमळे, त्यांच्यावर राग गेला असेल तर ऋषी सरांचं जॅकेट परत देऊन टाक की त्यासनी. अगं पण त्यांचा तास संपला असेल की आता. अगं त्यांच्या घरला जाऊन देऊ. काय खुळीबिळी झालीस काय घरला? आता ते जॅकेट ऋषी सरांनी परत द्यायला पाहिजे की नको, आणि त्यासनी थँक्यू बी म्हणायला पाहिजे की नाही? ते तर कुठं सरळ बोललेस तू, आता तर जायलाच पाहिजे. होय, पण आपल्याला कुठं माहित आहे त्यांचं घर? अगं कॉलेजमध्ये एवढं माणसं आहेत, कोणी बी सांगल की. बर चल. जॅकेट तर नुसतं निमित्त आहे ऋषी सरासनी भेटायचं. खरं तर मला त्यासनी सांगायचं आहे तर त्यांनी दिलेलं पुस्तक त्या अनिकानं जाळलं, आणि आबा आणि सरू काकीचा फोटो बी जाळला. कमळीला असं नाराज नाही बघू शकत मी.